आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. अरे गुरुजी तुम्ही नमस्कार. नमस्कार. तुम्ही इकडे बेळगावला आणि या साड्यांच्या दुकानात खरेदी आहे वाटतं काहीतरी. हो ते भाचीचं लगीन आहे, जत्ता काढायला आलो होतो. चांगला आहे चांगला आहे. म्हणजे इतक्या लांब आलाय तुम्ही आणि एवढ्या मोठ्या चांगल्या साडीच्या दुकानात आलाय म्हणजे निश्चितच स्थळ चांगलं असणार होय की नाही. हा कोण आहे मुलगा आणि काय करतो तो? तुमच्याकडे ती पत्रिका घेऊन आलो नव्हतो का, जे लगीन केलं तर घोळ होईल म्हणला होता बघ, त्याच्याबरोबर ठरले. असं भाऊ नाही नाही, तुम्ही हे लग्न करू नका. हो विश्वनाथ, तुम्ही घरातील वडीलधारी माणसं, तुमच्या घरच्या सगळ्या लोकांना समजावून सांगा ना. तुम्ही कितीही काही केलं तरी हे लग्न नाही होऊ शकणार. होय, पर माझ्या हातात आता काय बी उरलं नाही हो. अहो पण तुम्ही सगळ्यांच्या मनाचा विचार करण्या अगोदर त्या मुलगीच्या जीवनाचा विचार करा ना. खूप घातक आहे, जीव जाईल बिचारीचा. गुरुजी अहो समज मला कळत, मी माझ्या परीने समज केलं, पण माझा प्रयत्न वाया गेला. तू ईश्वर इच्छा बली असी. आंबे त्या बोलक्या बाहुल्याचं मुंडकं उडवणार आहे मी आता. अरे ये माग मागे येतोय आमच्या, जाकी करला. राघव तू हो पुढं, मी येतो. ए ये सोड तिला इकडे. अरे ये तात्या विंचू, मुंडकं उडवी ना तुझं. काय चाललंय? परत जर आमच्या माग माग आलास का नाही, पेंडा भरून म्युझियम मध्ये ठेवी ना तुला. नाही ते मी मनोरंजन 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 गेलं विटेच्या भट्टीत. इथे हे असली सगळे खेळ आहेत की नाही, त्या बारक्या पोरांच्या वाढदिवसात जाऊन दाखव. इथं काय करायला लागलायस? परत माग आलास का नाही, माळ रानावर नेऊन पुरी ना तुला आणि वर कडुलिंबाचं झाड लावीन, लक्षात ठेव. चल चल. घरात आहेत ती कार्टून कमी नाहीत काय अजून? मामा खरं काय झालं? काय माहिती, कटाळा आला म्हणून बसलोय. मामा सॉरी बरं का. नाही म्हणजे तुला असं एकट्यालाच इथं येऊन बसावं लागेल. आता बायकांचं म्हणलं की ते लवकर आवडतं काय, नाही ना? पण आता काळजी करायचं कारण नाही, समधी खरेदी झालेली. हा आता एकदा बिल झालं की आपण निघूया. बरं तू आधी जाऊन गाडीत बसतोस काय? नाही नाही, जाऊया की एकत्रच. आवरले ना सगळं? समजा आवरलेलं आहे. चल बिल करूया. चल ये. चल ये. ऐक, बर सगळी खरेदी झाली ना? काय राहिलं नाही कोणाचं? नाही समजा झाले. मालक जरा बिलचं बघा. हा ए मालक, काय आहे? लय उद्या कमी करा की. हो सेठ, तुम्हाला म्हणून कमी लावले बिल. नाही ते बरोबर आहे, राव तुमच्या दोस्ताचे दोस्त आहे आम्ही, म्हणून डिस्काउंट मागायला लागलो. टाका, देऊन टाका. चला बरं ठीक आहे काय हरकत नाही. चला मी आज देतो. हे अर्शाना का खोळा तू कुठे द्यायला लागलायस? आमच्याकडनं खरेदी आहे. अरे घ्या दे रे. हो ना असं काय करते? तुम्ही दिलं काय मी दिलं काय एकच आहे. खोळायस काय जया? ठेव बघू ते पाकिट पहिल्यांदा तुझ्या खिशात ठेव. बिल आम्ही देणार म्हणजे आम्हीच देणार. हा बरं ठीक आहे. अरे देवा, देवीचं कापड राहिलं. कसलं रे कापड? अगं आत्या, येत्या ज्येष्ठ शुद्ध अष्टमीला दुर्गाष्टमीची पूजा असते की नाही. मागच्या 2 वर्षात काय थाटामाटात करता आलं नाही.
मग या वर्षी एकदम थाटात करायचं म्हणते त्यासाठीच कापड लागणार आहे. त्याचं टेन्शन तू काही घेऊ नकोस. उत्सवाच्या तयारीला आपली पोरं लागलेली आहेत. काम सुरू झालंय. निवांत राहा. आता बोलता बोलता अजून एक लक्षात आलं. काय? अरे देवीची वटी भरायची आहे त्यासाठी नऊवारी साडी लागणार आहे ती पण घ्यायची मी घेऊन आलो. हा अरे मी कशी विसरेन. कापड बी घेतले आणि देवीसाठी ओटी बी. चल तू. काय हा मॅडम ते मगाशी आपण काढलेलं कापड ते पण द्या. मालक हे पण जोडा बिला. अरे रंगराव, अरे तुझं का डोसकं बिस्क फिरले का काय? अरे लग्नाचा जत्ता येऊ त्यात कशाला काळ फसायला लागलायस? अपशकून होईल की. काढ कापड काढते बाजूला. काय अपशकून होत नाही. या लग्नात कसली बाधा येऊ नये कोणी विघ्न घालू नये म्हणून मी शनिदेवाला नवस बोललोय आणि शनिदेवाला काळ कापड वाट्यात म्हणून मुद्दाम घेतलंय मी. काय लई जणांची वाईट नजर आहे ना म्हणून. आणि एकदा का हे लग्न निर्विघ्न पार पडलं की मी शनी शिंगणापूरला जाणार आहे नवस फेडायला म्हणून मुद्दाम घेतलंय काळ कापड. घ्या पैसे ट्रान्सफर झालं काय रे? हे काय जस्ट हे बघा मालक. बघा एकदा. हा ओके. आलं ना? मग चला 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 चला. चल अंबू, अगं तू काही बी काळजी करू नकोस. हे रंगरावने हे सगळं करून ना स्वतः शेण खाल्ले. अगं जत्त्याच्या याच्यात कधी काळ कापड घालते ते स्वतःहून बाधा ओढवून घेतले. आता काय बी झालं कसं बी झालं तर हे काय लगीन होत नाही. तू तू काळजी करू नकोस. वय वय काळजी करू. बर चल चल चल. उश्शा. कोणाचा फोन होता? गाडी मालकाचा. फायनली माझ्या मनासारखं झालं. सगळे घरी सुखरूप पोहोचले. छान. खूप आनंद झाला असेल ना तुला? आता या बदल्यात ही प्रॉपर्टी नावावर होऊ दे म्हणजे झालं. आधीच खूप मोठं नुकसान केलंय तुझ्या मुला. तोंडाशी आलेला घास घेतला काढून. हौसच आहे हिरोगिरी करण्याची. मूर्ख. अरे तुम्ही आज इकडे वरती? हे बघा आलेत. या. काय झालंय? कुठे काय? काहीच नाही. नाही काहीतरी नक्कीच झालं. नाही तसं काही नाही. पण तुला गरज काय होती त्यांच्यासोबत जायची यायची? अगं मी त्यांच्यासोबत फक्त गेलो. येताना माझी गाडी करून मी आलो स्पेशल एकटा. हा पण चान्स गेला. कसला चान्स? चान्स. अरे येताना पण तू अंबिका सोबत त्यांच्या बसमधूनच यायला हवं होतं. तिच्यासोबत येण्याचा तुझा चान्स गेला ना म्हणून. नाही शिक. मुळात तू गेलाच कशाला त्यांच्या बरोबर? तुला काही झालं असतं तर काय करायचं होतं रे आम्ही? अगं आई काही झालं असतं तर म्हणजे काय होणार होतं मला? मी काय आता लहान नाहीये, मोठा झालोय. माझी काळजी मी घेऊ शकतो अगदी. अरे पण एवढी मोठी रिस्क घ्यायला कोण सांगितलं होतं? आधीच ते सगळे लोक आपल्या विरोधात. त्यात तू त्यांच्या बसमधून गेला. तुला कोणी बघितलं असतं, पकडलं असतं तर धुतलं असतं तुला. काय केलं असतंस? अरे पोलिसांच्या ताब्यात दिलं असतं त्यांनी. राघव आणि रंगराव दोघेही लबाड आहेत. अरे पण तू स्वतः अडचणीत येशील अशी कामं का करतोस? माझ्या प्रेमासाठी. मला अंबिकाचा सहवास आवडतो.
त्यासाठी असल्या असल्या हजार अडचणी आल्या ना तरी मी त्याला सामोरं जाईन. दादा बघितलंस मा माया, बघितलंस कसा निघून गेला ते. हे बघ माय, एक तर तू शांत हो. दुसरी गोष्ट, शेखर सध्या वेगळ्या विश्वात, त्याला त्याच विश्वात राहू. अगं एक प्लॅन फसला म्हणून काय झालं, आपल्याकडे अजून खूप छान प्लॅन. काय माया, आता गावची यात्रा आहे आणि आता शेखर काय म्हटलं की त्याला अंबिकाच्या सहवासात राहायला आवडते. आता गावची यात्रा आहे म्हटल्यावर अंबिका यात्रेत येणार, तिला भेटण्यासाठी शेखरही जाणार. आपण या संधीचा फायदा घ्यायचा, त्या दोघांवर पाळत ठेवायची. ते कुठे जात आहेत, कुठे फिरतायत, कुठे भेटतायत, काय बोलतायत, त्याची इत्यंभूत माहिती जयदेव आणि गावातल्या लोकांपर्यंत पोहोचवायची. एकदा का शेखर आणि अंबिकाच्या प्रेमाचं पितं गावातल्या लोकांसमोर उघडं पडलं की झालं, आपला प्लॅन सक्सेस झाला. आणि त्या दोघांचं लग्न लावून दिल्याशिवाय त्या जयदेव समोर कुठलाच पर्याय उरणार नाही. सॉलिड प्लॅन. माया, त्या राघवला अंबिका सोबतच्या लग्नाचे स्वप्न रंगवू दे. आपण मजा बघू. राघव, भाजी बास का आणि वाढू? तू वाढ गे, तुला पाहिजे तेवढी सगळी खातो मी. नाही वाटतो, पण तो आधी जेवणाकडे लक्ष दे. तर जेवणाकडे कसं लक्ष जाणार मला सांग. हा, माझं सगळं लक्ष तुझ्याकडे आहे. काय? हा, हे बघ, एखाद्या मधमाशीला एखादं भारी फुल दिसल्यावर तो कसा आपसूक त्याच्याकडे ओढला जातोय, त्याचं सगळं लक्ष त्या फुलाकडे असते. तसं एवढी सुंदर बायको माझ्या शेजारी बसलेली असताना माझं लक्ष कसाला जेवणाकडे जाईल? तुझ्याकडे जाय समजा लक्ष. आता मस्करी बसा. तू नीट जेवणार आहेस का नाही तेवढं मला फक्त सांग. आणि जर नीट जेवायचं नसेल तर मी जातो. तसं बी मला लई काम आहे. ए नको नको नको, बस बस, मी जेवतो. एक घास यो माझ्याकडनं खायलाच लागेल बरं काय. थांब राघव, पुढचा घास म्या तुला भरवणार. बा आंबे, अगं काय चव आहे ग तुझ्या हाताला, लाज जवाब. थांब, तू बस जेव. मला एकट्याला काय वारा घालायला लागली, हा? तुला पण गरम होत असेलच की. दे इकडं. राघव, हे राघव, अरे ती भात वाढी दे मला. मला भात वाढायचंय. असं का करायलायस? ये रग्या, काय चाललंय? तलवारबाजी करायला लागलाय काय? तिची लक्षणं काय खरं दिसणार ना मला. ये रग्या, रग्या, अरे काय चाललंय? वारा घ्या लागलाय, 80 फॅन फिरायला लागलाय म्हणून काय? शिव, अंबिका कुठे गेली? आंबू, आंबी ती इथं कुठं आलती? तीच तर वाढत होती मला आत्ता इथं, वारा बिरा घालत होती. ए, डोळे उघडून बघ की जरा. मगापासून 10 वेळा ती तुला भातवाडी मागा लागल्या.
आणि तुझं आपलं चाललंय सोलापूर कोल्हापूर सोलापूर कोल्हापूर. सरस्वतीबाई, लक्षात आलं काय? माणसं झोपेत जाबडतात. तुमचा पोरगा दिवसा उजेडी जाबडा लागला. म्हणजे जोवर आता अंबिका या घरात येत नाही तोवर याचं काही खरं नाही. नाहीतर यो रात्रीच उठून फिरायचा, अंबिका हिथं होती अंबिका तिथं होती करत. जळी स्थळी काष्टी पाशाने याला नुसती अंबिका दिसायला लागल्या, होय की नाही? खरं आहे तुमचं. थोडक्यात काय, आता ह्याच्या डोसक्यावर पाठशिरी अक्षता टाकायला पाहिजे. मला काय वाटतंय माहिती आहे का, अंबी बरोबर तुझं लग्न झालं का नाही, तुला अंबिका तर मिळणारच आहे, पण तुला गावात मान आणि प्रतिष्ठा पण मिळणार आहे. म्हणजे राजेश शिर्केंचा जावई आणि सरपंचाचा मेवणा म्हणून जिथं तिथं तुझा पहिला नंबर लागतोय का नाही बघ. जयाच्या बाजूला तुझी खुर्ची लागते बघ, ग्रामपंचायतीच्या सभेत असू दे, गावच्या जत्रेत असू दे, सगळं मिळणार तुला. ते होईलच हो नाना, पण या वेळेला उत्सवात मी एक नवस करणार आहे. माझं आणि गुरुजींचं तसं बोलणं पण झालंय. आणि एकदा का तो नवस पूर्ण झाला की मग बघा, माझ्या आणि अंबिकेच्या बाबतीत काहीही वाईट घडणार नाही. भारी आहे, पण कसलं व्रत, कसला नवस? आता आधीच सांगून काय उपयोग. बघा, कळेल तुम्हाला त्यावेळेला. कर कर करत घ्या. ते व्रत करताना लक्ष आणि श्रद्धा फक्त देवीवर ठेवायची. ती जर अंबिकाकडे वळली तर खरी देवी नाराज व्हायची, खूप व्हायचा तिचा. ऐकलं काय मातोश्री, हे नानांचं शुभ बोलणाऱ्या म्हणलं तर मांडवाला लागली आग. अहो, अंबिकेसाठीच नवस करणार आहे तर अंबिकेचा विचार कसा डोक्यातनं बाजूला काढू? काय पण बोलते. बर बाबा, जे करायचं तसं कर कर. आता जीव काय भुका लागल्या. होय, वाढ बाई. रग्या, अरे काय कवा यायची सासूरवाडीची मंडळी तुझ्या? हे काय आली बघा. काय जया, किती वेळ लावलास? हो ना ना, ते अंबूचं आवरायचं होतं म्हणून उशीर झाला. असू दे असू दे. आली का सगळी? होय. बरं, बघितलंस काय, या वर्षी इथल्या उत्सवाची सगळी सजावट आपल्या रग्यानं पळवून केल्या. बरं काय, सगळं स्वतः लक्ष घातलंय त्यानं. कशी वाटते? एक नंबर झाले ना? एकदम भारी. आता राघव नसून ती सजावट केली म्हणल्यावर भारीच होणार की, आहे का नाही? 2 वर्षानं उत्सव येतोय, मग तर दणक्यातच व्हायला पाहिजे. हा राघव, लय जबाबदार माणूस झालेस बघतो. तुझ्यातले बारीक बारीक बदल बघून मला लय बरं वाटायला लागेल. कायम असाच राहा आणि कायम माझ्या अंबूवर प्रेम करत राहा. काय? होय बाबा, तुझा शब्द मी खाली पडू देणार नाही. काही टेन्शन घेऊ नकोस. हो मेवणे पाहुणे, चला आटपा की उशीर व्हायला लागलाय. देवीची उठी भरायची आहे. बरं का अंबुताई, आपल्या गावच्या प्रथेप्रमाणे सरपंचाच्या घराच्या मुलीच्या हात म्हणजे तुमच्या हातनं पहिली मानाची ओटी जाणार. चला, गुरुजी पण आले असतील. चला चला चल या. गुरुजी नमस्कार. 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 आमची अंबिका भरेल मानाची ओटी. हो चालेल, हरकत नाही. आधी आपण मानाची ओटी भरून घेऊ, नंतर सगळ्या बायका ओटी भरून घेतील. मामी दे. हे दोरे होणाऱ्या नवरा बायकोने बांधा. ठीक आहे, तुम्हीच बांधा गुरुजी.
गुरुजी आम्ही पण ते दोरा बांधायचं आहे का? हो, तुम्ही सर्वांनी दोरे बांधून घ्या. ना मी बांधतो. आंबे आंबे जर चल की. कुठं? अगं ए बाई इथंच. इथं कुठं? काम आहे जरा चल की. हा हे बाबा काय तुमचं इथं काय चाललंय? तुम्ही जा. अगं अंबू इथलं आवरले तुझा ते पोरं काय म्हणतात ते तरी बघ जा. हा वय चल चल जा. हेल्मेट आम्ही जातो तुम्ही बोला. चल रे. जया अरे अंबिका ही एकटीच खोळ्यासारखी बडबडत बसले तिकडे. थांब मी बघून येतो. अंबू काय ग इथं काय करायला लागलीस? कुठं काय? तुमचं काय चाललंय?